तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज याचबरोबर बातमी मागची बातमी, किस्से आणि संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय नवीन पॉडकास्ट आज स्पेशल. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्ट मध्ये. रोज संध्याकाळी 5 वाजता samtv.com आणि भारतातील सगळ्या अग्रेसर पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा. तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा. नमस्कार, मी गौरी कुबेर. ऐकूयात आजचं सकाळचं पॉडकास्ट. अजित पवार गटाला पाठिंबा देत सरकारमध्ये सामील झाल्याचं मान्य केल्यामुळेच हा जामीन मिळाल्याची आता चर्चा होतीये. अमित शहा यांनी लोकसभेत कायद्यातल्या बदलांसंबंधी विधेयकं सादर केली आहेत. त्यानुसार आता राजद्रोहाचा कायदा बदलण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिन 3 दिवसांवर येऊन ठेपला असताना आपापल्या जिल्ह्यात ध्वजवंदन कुणी करायचं याबद्दल मंत्र्यांमध्ये वाद होत आहेत. तर श्रोत्यांनो, आजच्या वेगवान घडामोडीतनं आपण ऐकणार आहोत किशोरी पेडणेकरांना ईडीची नोटीस, रशियाच्या लुना 25 या चंद्रयानाचं प्रक्षेपण, अभिनेत्री खासदार जयाप्रदांना 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नागपूरच्या खेळाडूंचं यश. श्रोत्यांनो, चर्चेतल्या बातमीतनं आपण ऐकणार आहोत राहुल गांधींनी मोदींच्या संसदेतल्या भाषणाचा घेतलेला समाचार. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला नवाब मलिक यांच्या सुटकेच्या बातमीपासनं. अखेर नवाब मलिक यांना जामीन मंजूर, अजित पवार गटात जल्लोष. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक यांना अखेर दिलासा मिळालाय. सर्वोच्च न्यायालयानं प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना जामीन मंजूर केलाय. 2 महिन्यांसाठी हा जामीन असणार आहे. अंडरवर्ल्डशी असलेलं कथित नातं आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 23 फेब्रुवारी 2022 रोजी मलिक यांना अटक करण्यात आली होती. किडनी संबंधातल्या आजारांमुळे त्यांना जामीन देण्याची मागणी कपिल सिब्बल यांनी केली होती. मलिक यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिकाही दाखल केली. मात्र 13 जुलैला उच्च न्यायालयानं मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे मलिकांना मोठा धक्का बसला होता. त्यांना आणखी किती दिवस तुरुंगात काढावे लागणार अशी चर्चा रंगत होती. मधल्या काळात अनेक घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीत फूट पडली आणि मलिक यांच्या कन्येनं जाऊन अजित पवारांची भेट घेतली होती. अखेर आता मलिक यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. या बातमीनंतर अजित पवार गटातल्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. शरद पवार गटातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत की नवाब मलिक सध्या महाराष्ट्रात तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवून कारवाई केली जातेय. राजद्रोहाचा कायदा रद्द, इंग्रजांच्या काळातल्या कायद्यांमध्ये बदल. गृहमंत्री अमित शहा यांनी काल लोकसभेत 3 विधेयकं सादर केली. या विधेयकांद्वारे अमित शहांनी इंग्रजांच्या काळातले कायदे बदलले आहेत. त्याचबरोबर 1860 IPC बदलण्यात येणार आहे असंही त्यांनी जाहीर केलंय. भारतीय न्याय संहिता असा उल्लेख आता करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलंय. सशस्त्र विद्रोह, दहशतवादी कृत्य, भारताच्या एकतेत आणि अखंडतेला धक्का लागेल असं वर्तन या सगळ्या गोष्टी गंभीर अपराध ठरणार आहेत. लोकसभेत घोषणा करताना शहा म्हणाले आहेत की राजद्रोहाचा कायदा संपुष्टात येईल. कायद्यानं प्रस्थापित केलेल्या शासनाविरुद्ध विद्वेष, तिरस्कार अथवा विद्रोह पसरवणं किंवा तसा प्रयत्न करणं म्हणजे राजद्रोह. तर या राजद्रोहाऐवजी कलम 150 लागू होईल. त्यात देशाची अखंडता, एकता याला बाधा आणणाऱ्या गुन्ह्यांचा समावेश असणार आहे. जमावानं मिळून एखाद्या व्यक्तीची हत्या करण्याच्या घटनांमध्ये आता वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे आता मॉब लिंचिंगसाठी नवा कायदा आणण्यात येणार आहे. मॉब लिंचिंग केल्यास मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. तसंच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यासही मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे.
नवे कायदे तयार करताना महिला आणि लहान मुलांच्या विरोधात जे गुन्हे घडतात त्यांच्याविषयीच्या शिक्षांना जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. अधिक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महिला देशातल्या कोणत्याही ठिकाणाहून आता FIR दाखल करू शकतात. साखळी चोरण्याच्या गुन्ह्यांसाठीही आता 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा दिली जाईल. तसंच 2027च्या आधी देशातली सगळी न्यायालयं संगणीकृत करण्यात येतील अशी घोषणा अमित शहा यांनी केली आहे. झेंडा वंदनाच्या यादीवरनं राज्याच्या मंत्रिमंडळात नाराजी. देशाचा स्वातंत्र्य दिन जेमतेम 3 दिवसांवर येऊन ठेपलाय. सर्वसाधारणपणे प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री तिथे ध्वजारोहण करतात. पण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरीही पालकमंत्री पद नक्की झालेलं नाहीये. याचं कारण अनेक मंत्र्यांचे पालकमंत्री पदाबाबत वाद आहेत. त्यामुळे झेंडावंदन कुणाच्या हस्ते करावं हा एक प्रश्नच निर्माण झालेला आहे. आता राज्य सरकारनं झेंडावंदनाची यादी तयार केली आहे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिंदे गटाचे भरत गोगावले आणि अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे अदिती या पालघरमध्ये झेंडावंदन करतील तर रायगडमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील झेंडावंदन करतील. दुसरीकडे नाशिक पालकमंत्री पदाची अभिलाषा बाळगून असलेले छगन भुजबळ यांचं नाव अमरावतीत आलेलं आहे. तर सध्या नाशिकचे पालकमंत्री असलेले दादा भुसेंचं नाव धुळ्यातल्या झेंडावंदनासाठी देण्यात आलेलं आहे. शिंदे गट आणि पवार गटाच्या या भांडणामध्ये नाशिकमधल्या ध्वजावंदनाचा मान भाजपच्या गिरीश महाजन यांनी पटकवलाय. भुजबळ अमरावतीविषयी नाराज असल्यामुळे तिथे दिलीप वळसे पाटील ध्वजवंदनासाठी हजर राहणार आहेत अशी चर्चा आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव कोल्हापूरमध्ये टाकण्यात आलेलं आहे. मात्र त्यांना ते मंजूर नसल्यामुळे अजित पवार मुंबईतच झेंडावंदनासाठी असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर दुसरीकडे मात्र भाजपच्या मंत्र्यांना हवी ती ठिकाणं मिळाल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे फडणवीस हे नागपुरातून तर मुनगंटीवार हे चंद्रपूरमधून ध्वजवंदन करणार आहेत. पुण्याच्या पालकमंत्री पदावरनं अजितदादा आणि चंद्रकांत दादांमध्ये वाद होत होते. ते टाळण्यासाठी यादीतल्या चंद्रकांत पाटील यांचं नाव पुण्यातून काढून ते रायगडमध्ये टाकण्यात आलं आणि आता पुण्यात राज्यपाल ध्वजारोहण करणार आहेत. मात्र या झेंडावंदनाच्या वादावरनं विरोधी पक्षांनी सरकारला चांगलं सुनावलंय. या सरकारला अजूनही एकमेकातले वाद मिटवता येत नसल्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा तसाच आहे. मलिदा खाताना एकत्र येतात. जनतेचे प्रश्न सोडवताना तिघांची तोंड 3 दिशांना असतात असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. श्रोत्यांनो, ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. कोविड घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान ईडीनं बॉडी बॅग घोटाळ्याचा उल्लेख केला होता. या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या ईडीच्या रडारवर आहेत. पेडणेकर यांच्यावर सुरू असलेल्या गुन्ह्यांची कागदपत्र ईडीनं मागवल्याचं कळतंय. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायची शक्यता आहे. भारतानं चंद्रयान 3 चंद्रावर पाठवल्यानंतर आता लगेचच रशियानं आपलं लुना 25 हे यान अवकाशात प्रक्षेपित केलंय. तब्बल 47 वर्षांमध्ये रशियाची ही पहिलीच चांद्र मोहीम असणार आहे. या माध्यमातनं हे यान चंद्राच्या दक्षिण भागात उतरवण्याचा प्रयत्न रशिया करणार आहे. आता या दोन्ही चांद्र मोहिमांमधनं उपयुक्त माहिती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. टीव्ही अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जया प्रदा यांना 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. थिएटर कॉम्प्लेक्सच्या कामगारांकडून पैसे गोळा करूनही कर्मचारी राज्य विमा निधीचा हिस्सा न भरल्याबद्दल त्यांना 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र जया प्रदा यांना अटक झाल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचं दिसून येत आहे. नागपूरच्या डॉक्टर राजश्री जैन आणि सुष्मिता वाजपेयी या 2 ज्येष्ठ महिला जलतरणपटूंनी दुबई इथं नुकत्याच पार पडलेल्या प्रौढांच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत 6 सुवर्ण पदकं जिंकून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय. संपूर्ण महाराष्ट्रातनं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. श्रोत्यांनो, आता बातमी आहे चर्चेतली. मणिपूरसाठी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाविषयी पंतप्रधान मोदींनी भाषण केलंय आणि राहुल गांधींवर अनेक आरोपही केले. त्यावर आता राहुल गांधींनी चोख प्रत्युत्तर दिलंय. मोदींना मणिपूर जाळायचंय, राहुल गांधींचा हल्लाबोल.
अविश्वास प्रस्तावानंतर पंतप्रधान मोदी संसदेत गुरुवारी बोलले. जवळपास 2.5 तासाच्या या भाषणात त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर सर्वाधिक टीका केली आहे. तसंच राहुल गांधी यांच्यावर अनेक आरोपही केले आहेत. इतिहासाचे दाखले देत काँग्रेसनं कशा प्रकारे मणिपूर आणि तिथल्या सर्वच राज्यांवर अन्याय केलाय याविषयी आरोपही केले आहेत. त्यांच्या या आरोपांना राहुल गांधींनी शुक्रवारी चोख प्रत्युत्तर दिलंय. पंतप्रधान मणिपूरला का जात नाहीत? भारत मातेची हत्या म्हणण्याचा उद्देश काय? मणिपूर मधली परिस्थिती काय आहे? अशा अनेक मुद्द्यांवर राहुल यांनी पंतप्रधानांना सुनावलंय. या पत्रकार परिषदेत राहुल नेमकं काय म्हणाले आहेत ऐकूयात. कल प्रधानमंत्री जी ने पार्लियामेंट में 2 घंटे शायद 2 घंटे 13 मिनट भाषण किया. उसमें अंत में 2 मिनट उन्होंने मणिपुर की बात की. मणिपुर में महीनों से आग लगी हुई है, लोग मारे जा रहे हैं, बलात्कार हो रहा है, बच्चों को मारा जा रहा है. और अगर आपने देखा होगा कल तो प्रधानमंत्री हंस हंस के बोल रहे थे, मुस्कुरा रहे थे, जोक्स क्रैक कर रहे थे, हंस रहे थे. ये उनको शोभा नहीं देता है. हिंदुस्तान का प्रधानमंत्री अगर इस देश में हिंसा हो रही है, दर्द हो रहा है, हिंदुस्तान के प्रधानमंत्री को 2 घंटे मजाक नहीं उड़ाना चाहिए. विषय कांग्रेस नहीं था, विषय मैं नहीं था, विषय मणिपुर है. मणिपुर में क्या हो रहा है और उसको एकदम क्यों नहीं रोका जा रहा है, ये विषय है. मैं आपको अपना एक्सपीरियंस देता हूं, जो मैंने शायद अभी तक बोला नहीं, शायद पहले बोल देना था. मैं अब तकरीबन 19 साल से राजनीति में हूँ और मैं हर स्टेट में गया हूँ. बाढ़ आए, तूफान आए, सुनामी आई थी, हिंसा होती है, हम जाते हैं. 19 साल के एक्सपीरियंस में जो मैंने मणिपुर में देखा और सुना वो मैंने कभी पहले नहीं सुना था. मैंने पार्लियामेंट में बोला कि प्रधानमंत्री जी ने, अमित शाह जी ने भारत माता की हत्या की है. मणिपुर में भारत को खत्म कर दिया है. मैंने ऐसे नहीं बोला था, ये खोखले शब्द नहीं है. मैं आपको समझाता हूँ मैंने ये बात बोली क्यों. जब हम मणिपुर पहुँचे, हम लैंड किए, हमें मणिपुर में दौरा करना था. जब हम मेटे एरिया में गए, हमें साफ कहा गया था कि अगर आपकी सिक्योरिटी डिटेल में कोई भी कुकी होगा उसको आप यहाँ मत लाइए क्योंकि हम उसको मार देंगे. और जब हम कुकी के एरिया में गए, हमें कहा गया अगर कोई मेथी आपकी सिक्योरिटी डिटेल में होगा उसको आप मत लाइए, उसको हम गोली मार देंगे. हम जब गए, हमें मेतेज को परे करना पड़ा, हमें कुकीज को परे करना पड़ा. मतलब एक स्टेट नहीं है, आज 2 स्टेट है. स्टेट की हत्या कर दी गई है और उसको चीर दिया गया है. इसलिए मैंने बोला हिंदुस्तान की हत्या मणिपुर में बीजेपी ने कर दी है. और जब मैंने कल प्रधानमंत्री को देखा हंसते हुए, मजाक उड़ाते हुए, मैं समझ नहीं पा रहा था कि हिंदुस्तान का प्रधानमंत्री इस प्रकार से कैसे बोल सकता है. प्रधानमंत्री को ये पता नहीं लग रहा है कि हमारे देश में क्या हो रहा है. छोड़िए, नहीं जाना चाहते हैं, उसके भी कारण हैं, शायद मैं बता नहीं सकता हूं आपको, उसके कारण हैं. मगर अगर जा नहीं सकते हैं तो मणिपुर के बारे में बोले तो. हिंदुस्तान की आर्मी, आप सब जानते हो, सेना को आप जानते हो, जो मणिपुर में हो रहा है, हिंदुस्तान की सेना उसको 2 दिन में रोक सकती है. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर सुद्धा तुम्ही सकाळचं हे पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला. Set summer in motion with the most adventurous Honda vehicles yet, like the Passport and Pilot Trail Sport, and the Ridgeline, built for better off-road performance and engineered for more adventure. Summer's here. For a limited time, well-qualified buyers can get a 3.9% APR on a 2023 Honda Pilot, a 2.9% APR on a 2023 Passport, and a 0.9% APR on a 2023 Ridgeline. Buy online, reserve from select dealers, or visit your local Honda dealer today. See dealer for financing details.